व्यासपीठ गावची खबर न्यूज। वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव खंडाळा घाटासह खोपोली शहरात उत्साहात साजरा। बोरघाटाचे जनक वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव 1 मे रोजी खंडाळा घाटात मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय। सकाळी शिळ फाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला असता डीजे तालावर महिला तरुणांनी नृत्य केले, तर भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हार गजरानं खोपोली नगरी दुमदुमून गेली होती। विविध कार्यक्रमांनी हा उत्सव दिमाखात पार पडला। शिंगरोबा कमिटी व्यवस्थापक अध्यक्ष आज आम्ही आमचे सहकारी बाळासाहेब जोरे असतील, भरत कोकरे असतील, आमचे भुवन खरात असतील, नामदेव हिरवे असतील, तसेच आमचे रामभाऊ शेडगे असतील, बाळासाहेब आखाडे असतील, बबन जानकर असतील, तसेच आमच्या 3 टीमचे कमीत कमी 25 वर्ष आमच्या एरियाला असणारे आमचे नगरसेवक मनेश भाऊ यादव यांनी पहिल्या सुरुवातीपासून आम्हाला या शिंगरोबा देवाचा कार्यक्रम वाढावा म्हणून यांनी सुरुवातीपासून फार मदत केली आणि खरंच 50 लोकांपासून आज हजारो लोक इथं येतात। आज काही दर्शन घेऊन जातात, तर काही वेळ असेल ते इथं थांबतात आणि खरंच अशा या सगळ्यांनी देवाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। परंतु लोकं वाढली, पण हा घाट माथेवरती ज्या वीर हुतात्मा शिंगरोबांनी जे ब्रिटिश आपल्यावरती सत्ता करत होते, अशा या ब्रिटिशांना इथे रेल्वेचा महामार्ग काढायचा होता आणि पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गसुद्धा काढायचा होता, तेव्हा त्यांना असा वीर हुतात्मा म्हणजे मेंढपाळ धनगर शिंगरोबा त्यांना या घाटात भेटला। ते त्यांना म्हणाले, अरे बाबा, 1-2 महिने झाले आम्ही हा सगळा मार्ग शोधत आहोत, परंतु आम्हाला काही मार्ग सुचत नाही, मग तुम्ही तरी आम्हाला काहीतरी सांगाल का? तो म्हटला, त्याच्यात काय एवढा मोठा आहे, मी तुम्हाला 1 तासाच्या आत सगळे मार्ग दाखवतो, असा शिंगरोबा म्हणाला। आणि त्या ब्रिटिशांना शिंगरोबा म्हणाले आणि त्या पद्धतीने त्यांना रोड दाखवला। दोन्ही रोडमध्ये ते सक्सेस झाले आणि त्यांना हा मार्ग काढता आला। तेव्हा ते फार खुश झाले ते ब्रिटिश आणि ते म्हणाले, अरे तुला आम्ही बक्षीस काय देऊ? तो शिंगरोबा भगवान म्हणला, अरे तुम्ही काय देणार? तुम्ही आले तसे तुमच्या देशात चालायला लागा आणि माझ्या देशाला मुक्तता द्या, तुम्ही मला काय देणार आहे? त्याच गोष्टीचा या ब्रिटिशांना राग आला आणि त्यांनी तिथे गोळ्या झाडल्या आणि आज वीर हुतात्मा शिंगरोबा या घाटामध्ये वीर होऊन त्यांचा आत्मा इथे तडफडतो आहे। तरी आम्ही त्या कुळात जन्माला आलो, त्या वंशात जन्माला आलो, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे। तेव्हा मी मिसिंग लिंकचं आज 1 मे रोजीच महाराष्ट्र दिनी त्यांनी ओपनिंग करायचं सरकारने ठरवलं। आज आमची प्रामुख्याने एक इंजिनिअरिंगलाही मागं टाकणारा योद्धाही म्हणू शकतो आम्ही, जे आज एवढ्या मोठ्या दळणवळणाचे साधन एकत्र आणलं ज्या व्यक्तींनी, त्यांचं नामोल्लेख आज एवढ्या वर्षातून वारंवार धरली जाते। तर त्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने, शिंगरोबा कमिटीच्या वतीने, तसेच खोपोली नगरीतील आज नगरसेवक आहेत, आम्हाला खात्री आहे की यांचंही शिफारस आली तर ते हसत शिफारस देतील किंवा शिंगरोबाचं या मिसिंग लिंकला नाव देण्यात यावं। आणि विशेषतः काही दिवसापूर्वी महादेवजी जानकर यांनी याचा आग्रह धरला होता। आता तरी सरकारने याचा विचार करावा आणि कुठंतरी विचार करावा किंवा चला एक इंजिनिअरिंगला मागे टाकून एक मेंढपाळ जो एवढं मोठं। तर हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे, संस्थापक बबन शेडगे, बबन खरात, बाळासाहेब जोरे, बाळासाहेब आखाडे, दीपक आखाडे, नामदेव हिरवे आदी प्रमुखांसह उत्सव कमिटीचे बबन जानकर, रामभाऊ कोकरे, बाळासाहेब आखाडे, मारुती शेडगे, पांडुरंग झोरे, बापू बावधणे, भीमा शिंगाडे, धाऊ आखाडे, राम शेडगे, एकनाथ घाटे, ईश्वर गोरे, राजेश ढेवे, नरेश आखाडे, विठ्ठल बोडेकर, रामदास जानकर, संतोष गोरे, बाळू शेडगे, भाऊ शेडगे, सुरेश बोडेकर, दत्ता बावधणे, नितीन ढेबे पदाधिकारी सदस्यांनी व समाज बांधवांनी मेहनत घेतली होती। खोपोली शहराच्या घाटमाथ्यावर सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीमधील खंडाळा घाटातील वीर शिंगरोबा देवाचं मंदिर आहे। हे अखंड धनगर समाजाचं दैवत आहे। तसेच खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव दरवर्षी 1 मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडतो। त्याचप्रमाणे याही वर्षी शुक्रवारी वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सव कमिटीच्या वतीनं या उत्सवाचं आयोजन करण्यात आले असता सकाळी 6 ते 7 महाअभिषेक भरत कोकरे यांच्या हस्ते,
7 ते 8 होम हवन बबन खरात यांच्या हस्ते, सकाळी 7 ते 8 श्री सत्यनारायण महापूजा योगिता बबन कोकरे यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी 9 वाजता शिळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. शिळफाट्याहून खालची खोपोली बाजारपेठेतून घाटातून पालखी कार्यक्रमस्थळी पोहोचली. तसेच 11 वाजता रायगड भूषण हरिभक्त परायण काशीनाथ महाराज वाघुले यांचे कीर्तन रूपी सेवा झाली. 1 वाजता मान्यवरांचं सत्कार व स्वागत, दुपारी 2 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू व महाप्रसाद, तसेच 3 वाजता गजान नृत्य आणि सायंकाळी 7 वाजता महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असता संपूर्ण खंडाळा घाट व खोपोली शहर वीर हुतात्मा शिंगरोबा देवाच्या गजरानं दणाणून गेला होता. बबन शेडगेंनी जो उल्लेख केला, वीर हुतात्मा शिंगरोबा एक बकरी चारणारा मुलगा ह्या डोंगरदऱ्यामध्ये, त्यावेळी आपल्या देशावर ब्रिटिशांचं सरकार होतं आणि त्यांना हा महामार्ग काढायचा होता. त्यांना तो मार्ग निघत नव्हता आणि बरेच दिवस ते या ठिकाणी फिरत असताना मेंढपाळ त्या शिंगरोबांनी विचारलं की बाबा तुम्ही काय एवढा दिवस या डोंगरामध्ये फिरताय, तुम्हाला काय शोधताय तुम्ही? त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही रस्ता शोधतोय, आम्हाला या ठिकाणी रस्ता बनवायचा आहे. आणि त्यावेळी शिंगरोबांनी सांगितलं मी तुम्हाला मार्ग दाखवतो. आणि शिंगरोबांनी या डोंगरदऱ्यामधले रस्ते आणि सर्व झाडी झुडपं या सर्व डोंगरदऱ्यातला मार्ग माहीत असताना त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मार्ग दाखवला. मार्ग दाखवल्यानंतर त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की खरोखर इतका दिवस आपण शोधत होतो, पण या साध्या भोळ्या माणसांनी मेंढपाळांनी आपल्याला मार्ग दाखवला. आणि त्यांनी आनंदित होऊन त्या शिंगरोबाला विचारलं की तुला आम्ही बक्षीस काय देऊ? त्यावेळी शिंगरोबांनी उत्तर दिलं की मला तुमच्याकडचं बक्षीस नको, माझ्या देशामधनं तुमच्या देशामध्ये जा, माझा देश हा आझाद करा. यावेळी त्यांना पराकोटीचा राग आला आणि त्यांनी वीर हुतात्मा शिंगरोबा यांच्यावर आपण वीर हुतात्मा आज आपल्यात नाही आहे, ते इंग्रजांनी तेव्हा रस्ता दाखवला त्यांनी आणि इंग्रजांनी त्यांना तेव्हा त्यांचं बलिदान घेतलं. पण तेव्हा आम्ही नगरपालिकेत गेल्या बॉडीमध्ये असताना ठराव केलेला आहे की खंडाळा घाटाला वीर हुतात्मा नाव द्यावं आणि तो ठराव आम्ही शासनाकडे पाठवलेला सुद्धा आहे. फक्त त्याचा पाठलाग झाला नाही, पाठपुरावा झालेला नाही म्हणून ते थांबलेले आहे. तसंच आज दूध शर्करा योग आहे की आज 1 मेला उत्सव पण आहे शिंगरोबा देवस्थानचा आणि सीलिंगचं उद्घाटन पण आज आहे. तर सीलिंगला आज